प्रकरण 6. प्राण्यांचे वर्गीकरण. आपल्या सभोवती आपण कितीतरी प्राणी बघतो. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवला गेला आहे. साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणं म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण करणं. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण केलं. त्यावेळेला त्यांनी लक्षात घेतलेले मुद्दे शरीराचा आकारमान, त्यांच्या सवयी आणि अधिवास. विज्ञानातल्या प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले आणि वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरण पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आणि त्यातले मुद्दे होते सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र आणि जैवरासायनिक गुणधर्म. आता बघूया प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केलं जातं. असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. पहिल्यांदा बघूया असमपृष्ठरज्जू. यांची वैशिष्ट्य: शरीरात पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूला असतो. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूला असतं. दुसरा प्रकार म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी. यांची वैशिष्ट्य: शरीरात पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. श्वसनासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुसं असतात. चेतारज्जू एकच, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूला, हृदय शरीराच्या अधर बाजूला. पृष्ठरज्जू म्हणजे शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूला असते. ती चेताउतीला अन्य शरीरापासून वेगळी ठेवते आणि स्नायूंच्या जोडणीसाठी जागा पुरवते. त्यामुळे हालचाल करणं शक्य होतं. त्यामुळे प्राणीसृष्टीचं प्रचलित वर्गीकरण याप्रमाणे होईल: प्राणीसृष्टी, उपसृष्टी, असमपृष्ठरज्जू आणि याचे 10 संघ आहेत. ते म्हणजे आदिजीव, रंध्रीय, सिलेंटराटा, चपटे कृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदकाय, कंटकचर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू. आणि आता उपसृष्टी समपृष्ठरज्जूचा संघ आहे समपृष्ठरज्जू. उपसंघ आहेत युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. यापैकी व्हर्टिब्रेटा या उपसंघाचं 6 वर्गात वर्गीकरण होतं: चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. आता एका नवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जात आहे. त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीत केला आहे. यात प्राण्यांचं वर्गीकरण करताना शरीराचं रचनात्मक संघटन, शरीराची सममिती, देहगुहा, जननस्तर, खंडीभवन अशा काही मुद्द्यांचा आधार घेतलाय. यातला एक एक मुद्दा बघूया. पहिल्यांदा रचनात्मक संघटन. प्राण्यांचं शरीर पेशींपासून तयार झालं आहे आणि प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्य करत असतात. मात्र एकपेशीय प्राण्यांचं शरीर एकाच पेशीपासून तयार होतं आणि सगळी कार्य तीच पेशी करतंय. एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचं संघटन जीवद्रव्य स्तर या प्रकारचं असतं. बहुपेशीय प्राण्यांमध्ये अनेक पेशी असूनही जर उती तयार झाल्या नसतील तर अशा प्राण्याचं शरीर पेशीस्तर संघटन दाखवतं. काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन उती तयार होतात. यांना म्हणायचं पेशी उतीस्तर संघटन. चपट्या कृमींमध्ये उती अवयव स्तर संघटन असतं. म्हणजे काही उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात पण पूर्ण अवयव संस्था तयार नसते. आणि या 4 प्रकारातून उरलेल्या सर्व प्राण्यांमध्ये अवयव संस्था स्तर संघटन असतं, ज्यामध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार होते. उदाहरणार्थ मानव. दुसरा मुद्दा म्हणजे शारीरिक सममिती.
प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून जर आपण काल्पनिक छेद घेतला तर त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित पहिला प्रकार म्हणजे असममित शरीर. यामध्ये कोणताही अक्ष नाही की ज्यातून छेद घेतल्यावर शरीर दोन समान भागात विभागलं जाईल, उदाहरणार्थ अमिबा. दुसरं म्हणजे अरीय समिमिती. यामध्ये बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतला की दोन समान भाग पडतात, उदाहरणार्थ तारामासा. नंतर द्विपार्श्व सममिती. शरीराचा एकच अक्ष असा असतो की त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतला तर दोन समान भाग होतात, उदाहरणार्थ मानव. यानंतरचा मुद्दा म्हणजे आद्य स्तर किंवा जनन स्तर, द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. बहुपेशीय प्राण्यांबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशींचे आद्यस्तर तयार होतात आणि त्यापासूनच प्राण्यांच्या शरीरातल्या विविध ऊती तयार होतात. मात्र काही प्राण्यांमध्ये दोनच आद्यस्तर म्हणजे एक बहिर्जन स्तर आणि एक अंतर्जन स्तर तयार होतात आणि इतर सर्व बहुतांश प्राण्यांमध्ये तीन आद्यस्तर तयार होतात म्हणजे बहिर्जन स्तर, मध्यस्तर आणि अंतर्जन स्तर. यानंतरचा मुद्दा म्हणजे देहगुहा. शरीर आणि आतले अवयव यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीला देहगुहा म्हणतात. बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात मध्य स्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी म्हणतात, उदाहरणार्थ रंध्रीय प्राणी. चपट्या कृमींचा संघ या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते, त्यांना देहगुहाहीन म्हणतात. आणि गोलकृमींच्या शरीरात देहगुहा असते पण ती आत्ता सांगितलेल्या पद्धतीने तयार झाली नसते, म्हणून त्यांना खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी असं म्हणतात. नंतरचा मुद्दा म्हणजे खंडीभवन. जर प्राण्याचं शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलं असेल तर त्या शरीराला खंडीभवित शरीर म्हणतात आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड म्हणतात, उदाहरणार्थ गांडूळ. आता प्राणीसंघ बघूया. रंध्रीय प्राणीसंघ. सर्वात साधी शरीररचना असलेले प्राणी त्यांना म्हणायचं स्पंज. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात. ही छिद्र म्हणजे ऑस्टिया आणि ऑस्कुला. हे जलवासी प्राणी आहेत. सर्व प्राण्यांचं शरीर असममित. यांच्या शरीरात वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात ज्यांच्या मदतीनं हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. हे आधात्रीशी संलग्न असतात, त्यांच्यात प्रचलन होत नाहीत म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात. यांच्या स्पंज सारख्या शरीराला कंटिकांचा आधार असतो आणि या कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या असतात. यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीवांचं ते भक्षण करतात. ऑस्टियामधून पाणी शरीरात घेतात आणि ऑस्क्युलामधून पाणी बाहेर सोडतात. यांचं प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होतं. उदाहरण सायकॉन किंवा युस्पॉन्जिया म्हणजे आंघोळीचा स्पंज. दुसरा संघ म्हणजे सिलेंटराटा किंवा निडारिया प्राणीसंघ. यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकाराचा असतो. दंडाकृती असेल तर त्याला म्हणायचं बहुशुंडक आणि छत्रीच्या आकाराचा असेल तर छत्रिक. हे समुद्रात असतात. शरीर अरीय सममित आणि द्विस्तरी. मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडक. या शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विष सोडण्यासाठी. उदाहरण जलव्याल, सी एनिमन. यानंतर चपट्या कृमींचा संघ. शरीर सडपातळ पानासारखं किंवा पट्टीसारखं चपट. बहुतेक प्राणी अंतःपरजीवी तर काही स्वतंत्र. शरीर देहगुहाहीन आणि द्विपार्श्व सममित. हे प्राणी त्रिस्तरी असतात. हे उभयलिंगी असतात म्हणजे एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. उदाहरण प्लॅनेरिया लिव्हरफ्लूक. यानंतर गोलकृमी प्राणी संघ. शरीर लांबट बारीक धाग्यासारखं किंवा दंडगोलाकार.
हे स्वतंत्र किंवा अंतःपरजीवी. शरीर त्रिस्तरीय आणि शरीरात आभासी देहगुहा. शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. हे एकलिंगी असतात. उदाहरण पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत. वलई प्राणी संघ हे लांबट दंडाकृती असून त्यांच्यात खंडीभवन आढळतं. बहुतेक स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी आहेत. हे त्रिस्तरी, द्विपार्श्व सममित आणि सत्य देहगुहा युक्त. ह्यांचं प्रचलन होण्यासाठी दृढरोम किंवा परापाद किंवा चूषक असे अवयव असतात. सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असतं. हे उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. उदाहरणार्थ गांडूळ, जळू. संधिपाद प्राणी संघ छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांग यांना असतात. हे प्राणी खोल महासागर तसंच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सगळीकडे आढळतात. यांचं शरीर त्रिस्तरी, सत्य देहगुहायुक्त, द्विपार्श्व सममित असून खंडीभूत पण असतं. शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असतं. हे एकलिंगी असतात. उदाहरणार्थ खेकडा, कोळी. यानंतर मृदुकाय प्राणी संघ शरीर मऊ बुळबुळीत असतं. हे जलचर किंवा भूचर असतात. शरीर त्रिस्तरी, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू. गोगलगाय वगळली तर इतरांचं शरीर द्विपार्श्व सममित असतं. शरीर डोकं, पाय आणि अंतरांग संहती अशा 3 भागात विभागलेलं. अंतरांग संहती प्रावार या पटली संरचनेनं आच्छादलेलं असून हे प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच संस्रावित करते. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ कालव किंवा शिंपला. यानंतर कंटकचर्मी प्राणी संघ यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. हे फक्त समुद्रात आढळतात. शरीर त्रिस्तरी, देहगुहायुक्त आहे. द्विपार्श्व सममिती, नलिकापादाच्या सहाय्याने प्रचलन, त्याचाच उपयोग अन्न पकडण्यासाठी. ह्यांचं कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचं किंवा पट्टिकांचं असतं. पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते. हे एकलिंगी असतात. उदाहरणार्थ तारामासा, सी अर्चिन. यानंतर अर्ध समपृष्ठरज्जू प्राणीसंघ शरीर 3 प्रमुख भागात विभागलेलं. शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. शुंडेमध्ये पृष्ठरज्जू असतो म्हणून ह्यांना अर्ध समपृष्ठरज्जू म्हणतात. यांना साधारणपणे ॲकॉन कृमी म्हणतात. हे सागर निवासी असून वाळूत बिळ करून राहतात. श्वसनासाठी ह्यांना अनेक कल्लाविदरे असतात. हे एकलिंगी किंवा उभयलिंगी असतात. उदाहरण बॅलेनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस. यानंतरचा प्राणीसंघ आहे समपृष्ठरज्जू. यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. यांचे 3 उपसंघात वर्गीकरण होतं. यांची महत्वाची लक्षणं: विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरात पृष्ठरज्जू असतो. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी कल्लाविदरे असतात. चेतारज्जू एकच असून पृष्ठबाजूला आणि नळीसारखा पोकळ असतो. हृदय अधर बाजूला असतं. उपसंघ आहे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी. हे सागर निवासी आहेत. यांचं शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणानं आच्छादलेलं आहे. यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या आहेत आणि यांच्या फक्त शेपटीच्या भागातच पृष्ठरज्जू असतो. सागर तळाशी स्थिरावलं की अळ्यांचं रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होतं. हे उभयलिंगी असतात. उदाहरण हर्डमानिया, डोली ओलम. दुसरा उपसंघ आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत. पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदारे असतात. एकलिंगी प्राणी. उदाहरण एम्फिऑक्सस. तिसरा उपसंघ आहे पृष्ठवंशीय प्राणी. यांच्यामध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन पाठीचा कणा त्या जागी असतो. शिर पूर्णपणे विकसित असतं. मेंदू कवटीत संरक्षित असतो. अंतकंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय असतं. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित तर काहींना जबडे असतात. उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा 6 वर्गात विभागला आहे. पहिला वर्ग आहे चक्रमुखी प्राणी वर्ग. यांना जबडे विरहित चूशी मुख असतं. त्वचा मृदू, खवले विरहित. युग्मित उपांग नाहीत. अंतकंकाल कास्थिमय. हे बहुतेक बाह्य परजीवी आहेत.
उदाहरण पेट्रोमायझॉन. 2. मत्स्य प्राणी वर्ग हे शीतरक्ती, समुद्राच्या किंवा गोड्या पाण्यातले जलचर. शरीर दोन्ही टोकांना निमुळतं. पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर. पुच्छपराचा उपयोग पोहताना दिशा बदलण्यासाठी. यांचं बाह्यकंकाल खवल्यांच्या स्वरूपात, तर अंतःकंकाल कास्थीमय किंवा अस्थिमय. श्वसन कल्ल्याद्वारे. उदाहरण पापलेट, समुद्र घोडा. उभयचर प्राणीवर्ग हे त्यांच्या डिंब अवस्थेत फक्त पाण्यात, तर प्रौढावस्थेत पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात. त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. उपांगांच्या 2 जोड्या आणि अंगुलींना नख नाहीत. बाह्यकंकाल नसते, त्वचा मृदू आहे आणि श्वसनासाठी नेहमी ओलसर असते. बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते. मान नसते, डोळे बटबटीत असून त्यांना पापणे असतात. उदाहरण बेडूक. सरीसृप प्राणीवर्ग प्राणी उत्क्रांतिक्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. शीतरक्ती. शरीर उचललं जात नाही. त्वचा कोरडी, खवलेयुक्त. शीर आणि धड यांच्यात मान असते. बाह्यकर्ण नाही, अंगुलींना नखे. उदाहरणार्थ कासव, पाल. यानंतर पक्षीवर्ग कशेरू स्तंभयुक्त प्राणी, पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित. उष्णरक्ती. शरीर दोन्ही टोकांना निमुळतं. अग्र उपांग पंखांमध्ये परिवर्तित. अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नख असतात. बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात. शीर आणि धड यांच्यात मान. जबड्याचं रूपांतर चोचीत. उदाहरण मोर, पोपट. सस्तन प्राणीवर्ग दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणं हा विशिष्ट गुणधर्म. हे उष्णरक्ती असतात. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग. अंगुलींना नखे, नखर, खूर. बाह्यकंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात. उदाहरण मानव, कांगारू.